तर आपण बघत आहात रॉयल शेतकरी. तर शेतकरी बांधवांना आपल्या शेतामध्ये तर गायी असतात. मग गायी असल्याच्या नंतर आपण एखादा व्यवसाय नाही करू शकत का? आपण त्या व्यवसायापासून पैसे नाही कमवू शकत का? काल आम्ही एका हॉटेलवरती गेलो. तिथं चहाची किंमत होती डायरेक्ट ₹10 आणि आपल्या खेडेकरची किंमत होती ₹5. मग आता असं माझ्या मनामध्ये आलं, की हा दूध व्यवसायामध्ये एवढं काय आहे, की शेतकरी त्याच्यापासून सुद्धा पैसे कमवू लागले. तर माझ्या डोक्यामध्ये ते काल घुमलं होतं. म्हणजे मी काल गेलो बघा. आता माझ्या काही ध्यानात राहिलं नाही ते गाव. तिथे गेल्याच्या नंतर आम्ही चहा घेतला तर चहाची किंमत होती ₹10. म्हणजे ₹10 ची चहाची किंमत होती ती ₹10 झाली आणि आपल्या खेड्याकडली किंमत ती ₹5 आहे. पण त्या चहाच्या मध्ये आणि चहा किती घोटभर त्या कपामध्ये चहा सुद्धा येत नाही एवढा, तरी सुद्धा चहाच्या व्यवसायामधून लोक कोटीची कमाई करू राहिली. तर शेतकरी बांधवांना सांगण्याचं एवढंच, की आपल्या शेतामध्ये तुमच्याकडे जर गाई असेल, काही असेल, तर तुम्ही सुद्धा हा व्यवसाय करून पैसे कमवू शकता. ते पण घरच्या घरी. तुमच्याकडं पण व्यवसाय करण्यासाठी काही नाही का आता कुठंच नोकरी राहिली नाही. तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक म्हणतंय मला ही नोकरी करायची, ती नोकरी करायची. पण ती नोकरी सोडून द्या आणि ह्या नोकरी जर तुम्ही मागं लागली, तर तुम्हाला महिन्याची लाखोची कमाई आहे. तुम्ही म्हणशाल कसं काय? तर ह्या चहाची किंमत विचारा ना तुम्ही. एक विचार करा. तर तुम्ही जर 200 कप जर विकले, तर तुम्ही आता समजा तुम्ही विचार करा. तुम्ही जर इळभर जर तुम्ही गेले, तर तुम्हाला 200 कप जर विकले, तर तुम्हाला ₹6,000 रोज कसा बी पडतो, या चहाच्या ह्याच्यामधून. पण विचार जरा एक जर केला शेतकरी बांधवांनो, की आपण शेतामध्ये राहून आपल्याला सुद्धा एवढं पुरत नाही. पण तुम्ही जर चहाचा व्यवसाय जर नीट केला, तुमच्याकडे जर गायी असल्या आणि तुम्ही जर शेतामध्ये राहत असेल, तर आम्ही सुद्धा राहतोय. पण आमच्या जो व्यवसाय तो करण्यासाठी आमच्याकडे शेतामध्ये हे नाही, गावडे नाही. म्हणजे आमच्याकडे गाईच्या दुधाच्या गाई नाही. म्हणून आम्ही तो व्यवसाय करत नाही. तुम्हाला जर राखोची जर कमाईची असली शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे गाई असेल, ते असेल म्हणजे आता ज्यांच्या घरी आता दुधाला तर भाव राहिला नाही, तर तुमच्या घरी जर गाई असेल, तर तुम्ही हा व्यवसाय करून बघू शकता. तुमच्याकडे आता पहिलेच तर या व्यवसायाला डिमांड आलेलं आहे. चहा तुम्ही प्रत्येक वेळी लोकं पितात. तुम्ही सगळा व्यवसाय बंद पडू शकतो. आता तुम्ही विचार करा, कोणकोणते दुकान असो, काही असो, तो व्यवसाय बंद पडू शकतो. पण एक दिवस हा व्यवसाय सुद्धा बंद पडू शकत नाही. म्हणजे कसं काय एक दिवस सुद्धा हा व्यवसाय बंद पडणार नाही. कोणता व्यवसाय तुम्ही कोणता व्यवसाय? तर हा चहाचा व्यवसाय. एक दिवस सुद्धा बंद पडत नाही. काऊन की लोकांनी सकाळची पारी बाबा कोणी म्हणतं चहा आहे का? चहा आहे का? पण चहाची किंमत चहा केवढा एवढा ₹5 मध्ये ₹10 मध्ये. पण तुम्ही जर गावात असेल, तुम्ही जर गावामध्ये जर एखादे हॉटेल नसेल, तुम्ही हॉटेल टाकून लाखोचे पैसे कमवू शकता. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथवर होता. तर शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे जर गाई असेल आणि गाडीचं नियोजन असलं पाहिजे. पहिली गोष्ट तर आता नोकऱ्या मिळून नाही राहिल्या. नोकऱ्या मिळत नसल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना काहीतरी व्यवसाय शोधावा लागत आहे. मग तुम्ही जर तुमची हॉटेल जर गावामध्ये टाकली, पण तुम्हाला ऐन पॉइंटवर हॉटेल पाहिजे. म्हणजे जागा कोणचीच हॉटेल नसली पाहिजे. तिथं हॉटेल जर टाकली एखादा फाटा-फुटर म्हणजे आता तिथं आता टचकीने रोडायची इकडून येणे तिकडून जाणे, तिथे एक पण वाहन नाही. तिथं लोकं थांबतात आणि जिथं बस स्टँड आहे तिथं जर हॉटेल टाकली, तर तुम्ही सुद्धा लाखोची कमाई करू शकता. तर आजचा व्हिडिओ इथं होता. जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो, की नक्की चहाची कमाई बघा.